हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PhD बद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजेच काय तर PhD नेमकं असते काय, PhD जर आपल्याला करायची असेल तर त्याला पात्रता काय असते, त्यानंतर PhDसाठी येणारा एकूण खर्च आपल्याला नेमका किती येतो, त्यानंतर PhDची प्रोसिजर नेमकी कशी चालते, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात चर्चा करू. मला एक दोन कमेंट आल्या होत्या माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. आणि PhD बद्दल एकदम पूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये मला माहिती असेलच असं पण मी म्हणणार नाही, परंतु जेवढ्या गोष्टी PhD बद्दल मला माहिती आहेत त्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी आपल्यासमोर शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण या ठिकाणी पाहूया PhD. तर सुरुवातीला PhDचा फुल फॉर्म काय असते, तर याला म्हणतो आपण डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, असा याचा फुल फॉर्म आहे PhDचा. अर्थात काय, जेव्हा आपण एखाद्या विषयामध्ये PhD करतो तर आपल्याला डॉक्टर ही पदवी मिळत असते, बरोबर. डॉक्टर म्हणजे आता अनेक लोकांच्या नावासमोर आपण पाहिलो किंवा डॉक्टर त्यांचं लिहिलेलं असते, तर डॉक्टर म्हणजे प्रोफेशनली ते डॉक्टर आहेत असं त्यांचा अर्थ नसते. त्यांनी एखाद्या विषयामध्ये, एखाद्या स्पेसिफिक विषयामध्ये PhD केलेली असते, म्हणून ते डॉक्टर शब्द लावत असतात. सो आपल्याला पण असा शब्द लावता येते, जर आपण PhD केली एखाद्या विषयामध्ये तर ऑब्विसली आपण पण तो शब्द त्या ठिकाणी लावू शकतो आपल्या नावाच्या समोर, आपल्याला डॉक्टर ही पदवी मिळू शकते. तर PhD जर आपल्याला करायची असेल तर सुरुवातीला पात्रता काय असते, पहिला आधी आपण पात्रतेबद्दल, याच्या क्वालिफिकेशन्सबद्दल चर्चा करू. जर आपल्याला PhD करायची असेल तर नॉर्मली पात्रता आपल्याला पाहिजे PG म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन, बरोबर. जो एखादा आपल्याला सब्जेक्ट आवडते त्या सब्जेक्टमध्ये आपण काय झालेलो पाहिजे, आधी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलो पाहिजे. जसं MA, MCom, त्याच्यानंतर MTech, ME, MSc, अशा प्रकारे पोस्ट मास्टरची डिग्री असणं आवश्यक आहे आपल्याला. मास्टरची डिग्री असेल तर आपण PhDसाठी त्या ठिकाणी पात्र होऊ शकतो. आणि फक्त मास्टरची डिग्री असूनच चालत नाही, तर सोबत जे विद्यार्थ्यांनी फक्त PG केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना एक एक्झाम द्यावी लागते. त्या एक्झामचं नाव असते PET, अर्थात PhD एंट्रन्स टेस्ट. त्यांना ही एक्झाम द्यावी लागते. प्रत्येक विद्यापीठाची वेगवेगळी एक्झाम असते. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठ आहे, त्यानंतर मुंबई विद्यापीठ आहे, आपलं अमरावती विद्यापीठ आहे, त्यानंतर जेवढे विद्यापीठ आहेत प्रत्येक विद्यापीठाची, युनिव्हर्सिटीची वेगवेगळी एक्झाम होत असते. आणि त्याची माहिती आपल्याला कुठून मिळू शकते, तर त्या विद्यापीठांच्या वेबसाईटवर, जे ऑथॉरिज त्यांच्या वेबसाईट आहेत. जसं आपल्या अमरावती विद्यापीठाची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, SGPAU, हे आपली अमरावतीची वेबसाईट आहे. तर याच्यावर पूर्ण डिटेल्स ते नोटिफिकेशन वारंवार टाकत राहतात आणि त्याच्यावरून आपल्याला माहिती मिळते की कधी एक्झाम आहे, कशा प्रकारे एक्झाम आहे. सो प्रत्येक विद्यापीठाची ही वेगवेगळी एक्झाम असते. आपल्याला ज्या विद्यापीठामधून PhD करायची आहे त्या विद्यापीठाची डिटेल्स माहिती त्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आणि आपण ती माहिती घेऊ शकता. त्या वेबसाईटवर जा, सर्च करा, बरोबर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी समजू शकतील. त्याच्यानंतर आता काही काही लोक असे असतात की ते आणखी PGच्या नंतर एक डिग्री असते ज्याला आपण म्हणतो MPhil. कोणती डिग्री असते? MPhil, बरोबर, मास्टर ऑफ फिलॉसॉफी. MPhilची डिग्री करतात काही काही लोक. मग ज्या लोकांकडे MPhilची डिग्री आहे त्या MPhilच्या डिग्री ज्या लोकांकडे आहे त्यांना ही PhD देण्याची गरज नसते. त्यांना ऑटोमॅटिकली त्यांचं रजिस्ट्रेशन PhDला होऊन जात असते, बरोबर, MPhilची डिग्री. परंतु आता सध्या MPhilची डिग्री बऱ्याचशा ठिकाणी नसल्यासारखीच आहे. कुठं कुठं सध्या आहे, जे सध्या करत आहे, परंतु आता नसल्यासारखीच आहे. सो एक बेस्ट ऑप्शन आपल्यासमोर काय, PhD. कारण काय असते की आपण पहिल्या आपल्याला ग्रॅज्युएशन करावं लागते. 3 वर्ष आपले 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असते. ग्रॅज्युएशन नंतर मग आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, 2 वर्ष आपले इथं जातात. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या नंतर आपण काय करू शकतो, MPhil करू शकतो आणि परत आपले 2 वर्ष इथं जातात आणि नंतर आपण PhDला क्वालिफाय होतो. म्हणजे इथं आपले 2 वर्ष एक्स्ट्रा चालले. म्हणून बरेचशा ठिकाणी काय असते, अनेक सारे स्टुडंट काय करतात, PG नंतर लगेच पेटची एक्झाम देतात आणि ही एक्झाम पासआउट झाल्यानंतर PhDला रजिस्ट्रेशन त्यांचं होत असते किंवा ते करू शकतात तिथं रजिस्ट्रेशन. म्हणून MPhil केल्यापेक्षा आपल्याला पेटच्या एक्झामची तयारी करणं कधी पण चांगलं. आणि जास्त हार्ड स्टडी पेटचा नसतो. जी आपली PhD एंट्रन्स टेस्ट आहे, याचा फुल फॉर्म PhD एंट्रन्स टेस्ट. तर या एक्झामचा जो सिलेबस आहे हा सर्वसाधारण सिलेबस आहे. नॉर्मली कोणती विद्यापीठाची तुम्ही एक्झाम द्या, थोडंसं 1-2 पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये विद्याभारती प्रकाशन आहे किंवा आणखी एक प्रगती प्रकाशन आहेत, 1-2 पब्लिकेशन्स आहेत. त्या पब्लिकेशनचे बुक्स जर आपण वाचले तर 100% चांगल्या प्रकारे रिझल्ट आपला येते आणि पहिल्याच एक्झाममध्ये आपण ते पास आउट होतो आणि आपल्याला सर्टिफिकेट मिळते. मग
आपल्याला PhD एक्झाम पास झाल्यानंतर, पेटची एक्झाम एंट्रन्स टेस्ट आपण पासआउट झाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते, तर आपल्याला ते एक्झाम पास झाल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळते. त्याची व्हॅलिडिटी 5 वर्षापर्यंत असते. 5 वर्षापर्यंत ते व्हॅलिड राहते. म्हणजे एक्झाम पास झाल्यानंतर 5 वर्षामध्ये आपण कधीही पुढची प्रोसेस करू शकतो. मग एक्झाम पास झाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते, तर पेट एक्झाम आपण पास झाल्यानंतर पुढे असते कोर्स वर्क नावाचा प्रकार आहे, जो सध्या काही वर्षाच्या आधी आलेला आहे. कोर्स वर्क म्हणतो आपण त्याला. कोर्स वर्क काय असते, कोर्स वर्क असते. हे पण प्रत्येक विद्यापीठाचं वेगवेगळ्या स्वरूपाचं कोर्स वर्क असते. कोर्स वर्क म्हणजे काय, जेव्हा आपण एक्झाम पास आउट होतो तेव्हा प्रत्येक विद्यापीठ परत एक नोटिफिकेशन जाहीर करते, किंवा ज्यांना PhD करायची आहे, आमच्या कोर्सवर्कची पूर्ण प्रोसिजर अशा प्रकारे आहे. ज्यांना PhD करायची आहे त्यांना कोर्सवर्क करावं लागेल. म्हणजेच काय, तर हे कोर्सवर्क करणं कंपल्सरी आहे, प्रत्येकाला करावंच लागतं. जोपर्यंत आपण कोर्सवर्क करत नाही तोपर्यंत आपण आपली जी प्रोसेस आहे ते पुढे जाऊ शकत नाही. म्हणून सुरुवातीला PG पाहिजे. PGच्या नंतर पेटची एक्झाम द्यावी लागेल. पेटची एक्झाम पासआउट झाल्यानंतर आपल्याला कोर्स वर्क करावं लागते, आणि हे कोर्स वर्कचा कालावधी असते 16 वीक्स. 16 वीकचा हा काय असते, कालावधी असते. म्हणजे 16 आठवडे, बरोबर. 16 वीकचा हा काय असते, कोर्स वर्क असते. मग आता कोर्स वर्क म्हणजे काय असते, तर जेवढे विद्यापीठ आहेत, प्रत्येक विद्यापीठ काय करते, तर एका कॉलेज, प्रत्येक कॉलेजला त्यांचे सेंटर असतात. प्रत्येक नाही, एक विशिष्ट कॉलेज असतात. त्या ठिकाणी ते सेंटर निवडतात, आणि त्या सेंटरमध्ये आपल्या जवळचे कॉलेज आहे, आपल्या एकदम जवळचे कॉलेज असते, ते सेंटर निवडून तिथं जावं लागते. तिथं गेल्यानंतर जे आपल्याला नेसेसरी डॉक्युमेंट्स आपले असतात, जसं याचं सर्टिफिकेट, TC वगैरे, आपल्या संपूर्ण मार्कशीटच्या झेरॉक्स, PGच्या संपूर्ण मार्कशीट, या संपूर्ण डॉक्युमेंटेशन घेऊन आपल्याला त्या संबंधित कॉलेजामध्ये जावं लागते. तिथं गेल्यानंतर आपल्याला ॲडमिशन करावं लागते. कशासाठी, कोर्स वर्कसाठी. मग ॲडमिशन केल्यानंतर इथं एक आपल्याला फीज असते कोर्सवर्कची. कोर्सवर्क फ्री ऑफ कॉस्ट होत नाही, त्याची काही ना काही फीज राहते. नॉर्मली 5 ते 10 हजाराच्या दरम्यान ती फीज असते. ते डिपेंड करते विद्यापीठावर, त्या कॉलेजेसवर किती फीज ठेवतात. परंतु नॉर्मली 5 ते 10 हजाराच्या दरम्यान त्याचं काय असतं, कोर्सवर्कची फी असते. मग 16 आठवड्याचं ते कोर्स वर्क असते, आणि त्या कोर्सवर्कमध्ये काय करावं लागते, आपला जो विषय आहे त्या विषयासंबंधी थोडंफार त्या ठिकाणी वर्क करावं लागते. आणि दुसरं एक सब्जेक्ट असते रिसर्च मेथॉडॉलॉजी. त्या रिसर्चबद्दल आपल्याला इथं सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, किंवा नेमकं PhD करावी कशी, त्याच्यामध्ये काय काय येत असते, कशा प्रकारे रिसर्च करावा. त्यानंतर आपला प्रबंध लिहित असतो आपण, म्हणजे पुस्तक लिहायला लागते आपल्याला. तर ते पुस्तक जे आहे ते कशा प्रकारे लिहायचं, त्याची टायपिंग कशी करायची, या सगळ्या गोष्टी या 16 वीक्समध्ये आपल्याला त्या रिसर्च सेंटरवर शिकवल्या जात असतात. वेगवेगळ्या विद्यापीठाचे वेगवेगळे रिसर्च सेंटर आहेत, आणि फक्त ते स्पेसिफिक आहेत असं नाही, प्रत्येक कॉलेजेसमध्ये रिसर्च सेंटर आहेच असं नाही. प्रत्येक विद्यापीठाचे सिलेक्टेड कॉलेजेसमध्ये रिसर्च सेंटर असतात. सब्जेक्टनुसार ते संपूर्ण सेंटर राहतात. जसं कॉमर्स आहे तर कॉमर्सचं वेगळं सेंटर, त्यानंतर मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंटचं वेगळं सेंटर, त्यानंतर झुलॉजी आहे वेगळं सेंटर, बॉटनी आहे वेगळं सेंटर, मॅथमॅटिक्स, असं प्रत्येकीचे वेगवेगळे सेंटर राहतात. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय होते की 16 वीक कंप्लीट झाल्यानंतर, 16 आठवडे आपण कंप्लीट केले की मग त्या रिसर्च सेंटरपासून आपल्याला आणखी एक सर्टिफिकेट मिळते. त्या सर्टिफिकेटमध्ये डिटेल्समध्ये माहिती असते की असा स्टुडंट आहे, अशा प्रकारे त्यानं 16 वीकचं जे एक कोर्स वर्क आहे, जे वर्क आहे ते कंप्लीट केलेलं आहे, त्याच्याकरता आहे सर्टिफिकेट. मग हे सर्टिफिकेट, त्यानंतर पेट पासआउटचं सर्टिफिकेट, आणि आपले बाकीचे सगळे डॉक्युमेंट घेऊन मग आपल्याला त्या ठिकाणी कशाला आपली ॲडमिशन होते, PhDला. मग आपली खरी ॲडमिशन होते PhDसाठी विद्यापीठामध्ये. नंतर मग विद्यापीठात आपल्याला जावं लागते, आणि तिथून मग आपल्या PhDचं काम सुरू होत असते, बरोबर आहे. माझ्या PhDला जाण्याच्या आधी जे मी तुम्हाला कोर्सवर्क सांगितलं, या कोर्सवर्कमध्येच आपल्याला एक गाईड निवडावा लागतो. गाईड म्हणजे काय, की ज्यांनी ऑलरेडी PhD केलेली आहे आणि ज्यांनी चांगल्या प्रकारे रिसर्च केलेला आहे, चांगला एक्सपिरियन्स ज्या व्यक्तीला आहे, ते व्यक्तींची गाईड लिस्ट असते. प्रत्येक विद्यापीठाच्या साईटवर आहे, किंवा आमच्या विद्यापीठाचे कोणते गाईड आहेत, तर त्या विशिष्ट सब्जेक्टनुसार त्यांची गाईड लिस्ट पूर्ण त्या विद्यापीठाच्या साईटवर उपलब्ध आहे प्रत्येक विद्यापीठावर. म्हणून तुम्ही ते वेबसाईटवर जाऊन ते लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि जे तुम्हाला गाईड योग्य वाटतात, म्हणजे आपल्या ज्या परिचयाचे आहेत, किंवा आपल्याला असं वाटते की हा व्यक्ती चांगला आहे आपल्याला गाईड म्हणून, त्याची आपल्याला काय करावं लागते, निवड करावं लागते. त्या गाईडला भेटावं लागते.
गाईडला भेटल्यानंतर त्याच्याशी आपला विषय डिस्कस करावा लागते किंवा नेमकी तुम्हाला PhD कोणत्या सब्जेक्टमध्ये करायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल कॉमर्स आहे, तर कॉमर्समध्ये असणारे सगळे सब्जेक्ट त्याच्यातला कोणता तरी एक विशिष्ट सब्जेक्ट निवडावा लागते आणि तो विशिष्ट सब्जेक्ट निवडल्यानंतर असा रिसर्च करावा लागते की जो आतापर्यंत कोणं केलेला नाही आहे. काहीतरी नवीन शोधावं लागते आपल्याला त्याच्यामध्ये, एखादं नवीनच आपल्याला एखादं मत मांडावं लागेल आणि काहीतरी नवीन गोष्टी शोधाव्या लागतील आपल्याला. आणि मग त्याच्यासाठी आता उदाहरणार्थ एखादा जसं आता आपण एक्झाम्पल घेऊ शकतो कोरोना. या संपूर्ण कोविडमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम झाला, बरोबर, किंवा कोरोनाचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन, हे आता 2 सब्जेक्ट नवीन आहेत जे आतापर्यंत कोणीच त्याचा स्टडी केलेला नाही आहे. म्हणून एक चांगला सब्जेक्ट आपल्यासाठी हा असू शकते. मग त्याच्यावर आपल्याला पूर्ण कधी केव्हापासून कोरोना आला, त्याचे कसे परिणाम झाले, काय परिणाम झाले, त्याच्यावर उपाययोजना कशा केल्या जाऊ शकत होत्या आणि यांनी कशा केल्या, ऑलरेडी गव्हर्नमेंटनं कशा केल्या आणि त्या कशा केल्या जाऊ शकत असत्या, संपूर्ण त्या विषयाबद्दल सखोल चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते. आणि खूप मोठं पब्लिकेशन तयार करावं लागते. वारंवार आपल्याला सगळ्या गोष्टी लिहून काढाव्या लागतात, लिहून त्या टायपिंगमध्ये टाईप कराव्या लागतात, बरोबर. आणि संपूर्ण गोष्टी कोणाच्या मार्गदर्शनात कराव्या लागतात, तर आपला जो गाईड आहे त्या गाईडच्या मार्गदर्शनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात, बरोबर. मग सुरुवातीला परत एक वेळा सांगतो, पहिले करावं लागेल आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर पेटची एक्झाम द्यावी लागेल, ती पासआउट झाल्यानंतर मग आपल्याला कोर्स वर्कला ॲडमिशन करावी लागेल. विद्यापीठाचे वेगवेगळे कोर्स वर्कचे सेंटर असतात, ज्याला आपण रिसर्च सेंटर म्हणतो, तर त्या रिसर्च सेंटरवर आपल्याला ॲडमिशन करावी लागेल. 16 आठवड्यापर्यंत तिथं आपल्याला वर्क करावं लागेल आणि डेली जाण्याची गरज नसते, आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस असं ते सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ते 16 वीक कंप्लीट केल्यानंतर ते सर्टिफिकेट मिळेल. मग आपल्याला गाईड निवडावा लागेल, एखादा गाईड म्हणजे तज्ज्ञ एखादा त्या विषयामध्ये की ज्यानं ऑलरेडी PhD केलेली आहे आणि ज्याचं नाव त्या विद्यापीठाच्या गाईड लिस्टमध्ये आहे. तर त्याच्यापैकी एखाद्या व्यक्तीची निवड करावी लागेल, त्याला भेटावं लागेल, आपल्याला त्याच्याशी गोष्टीची आपल्याला डिस्कस करावी लागेल की आम्हाला अशा या विषयामध्ये PhD करायची, अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याला जर मान्य असलं तर तो त्या ठिकाणी आपली ॲडमिशन त्याच्याकडे करून घेते. मग त्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या संपूर्ण डॉक्युमेंटेशन सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला पुढे जावं लागते युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये आपल्याला जावं लागते. मग विद्यापीठामध्ये गेलं की हे सगळ्या डॉक्युमेंटेशन आपलं सगळ्या गोष्टी आपल्या इथं सबमिट करू आपण आणि सबमिट केल्यानंतर मग इथून आपली PhD काय होणार आहे, सुरू होणार आहे. इथून मग आपल्या रिसर्च, मग आता एखादा सब्जेक्ट आपण निवडलेला आहे, मग त्या सब्जेक्टबद्दल संपूर्ण माहिती, सगळे प्रबंध तयार करावे लागतात वेगवेगळे. मग ते प्रबंध घेऊन विद्यापीठामध्ये जावं लागते, सबमिट करावं लागतात, गाईडलाच दाखवावं लागतात. मग त्याच्यामध्ये काही मिस्टेक असल्या, त्या गाईडला असं वाटलं की हे चुकीचं आहे किंवा याच्यात हे कमी आहे, मग तो आपल्याला सांगते की याच्यामध्ये हे वाढवा, हे कमी करा, असं करा, तसं करा. तो सगळं गाईड आपल्याला सांगते. त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळं आपल्याला रिसर्च करावं लागते. त्यानंतर मग जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टशी रिलेटेड जेवढी माहिती आपल्याला कलेक्ट करता येईल ती संपूर्ण माहिती कलेक्ट करावं लागते. प्रत्यक्ष ठिकाणी तिथं जाऊन स्वतः अनुभव घ्यावा लागते. त्यानंतर प्रत्यक्ष वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागते, त्यांच्याकडून डिटेल्समध्ये माहिती घ्यावं लागते. फक्त माहिती तोंडीच नाही तर लेखी स्वरूपात माहिती घ्यावी लागते. सोबत प्रूफ घ्यावे लागतात, आपल्याला वेगवेगळे पुरावे घ्यावे लागतात त्या माहितीबद्दल. आणि सगळ्या गोष्टी एखाद्या पुस्तकात लिहून एखाद्या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ते लिहावे लागतात, टाईप करावे लागतात, त्याचे वेगवेगळे प्रबंध तयार करावे लागतात, म्हणजेच पुस्तकं तयार करावं लागतात, ते पब्लिश करावं लागतात. आणि संपूर्ण आपला रिसर्च कंप्लीट झालं आणि त्याला गाईडनं ओके म्हटलं किंवा गाईडनं म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी एकदम पद्धतशीर आहेत, मग त्यांनी सगळ्या गोष्टी ओके म्हटल्या की मग ते सबमिट करावं लागते आपल्याला विद्यापीठामध्ये. मग विद्यापीठामध्ये सबमिट केल्यानंतर परत मग विद्यापीठामध्ये एक त्यांची कमिटी असते, एक पॅनल असते. ते पॅनल त्या ठिकाणी त्या कमिटीची नियुक्ती करते विद्यापीठ. मग ते पॅनल काय करते, आपलं संपूर्ण रिसर्च पाहते, यांनी काय काय लिहिलं, यांनी जो विषय लिहिला तो आधी पुन्हा घेतलेला आहे काय, त्यानंतर यांनी की कॉपी पेस्ट केली का किंवा यांचं स्वतःचं ते मत आहे काय, संपूर्ण ते सविस्तर पाहतात. आणि त्यांना सगळ्या गोष्टी ओके वाटल्या किंवा नाही हे नवीन काहीतरी आहे, आतापर्यंत हे कोणच असं रिसर्च केलेलं नाही आहे, सगळ्या गोष्टी नवीन आहेत, त्यांना जर ओके वाटलं तर मग त्या पॅनलमध्ये ते काय करतात, आपला जो प्रबंध आहे, आपला जो विषय आहे तो मान्य करतात, पास करतात. आणि पास केल्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपला व्हायवा होते, म्हणजेच तोंडी परीक्षा. संपूर्ण त्या ठिकाणी व्हायव्यामध्ये चर्चा, आपल्याला प्रश्न उत्तर होतात आणि प्रश्न उत्तर सगळ्या गोष्टी आपण पद्धतशीर तो इंटरव्ह्यू दिला, तो व्हायवा जर आपण चांगल्या प्रकारे केला तर मग त्यानंतर मग सगळ्यात शेवटी आपल्याला काय मिळते, एक डॉक्टरेटची पदवी मिळत असते. जशी पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी मिळते तशीच आपल्याला एक जे डिग्री मिळते ते कशाची, PhDची डिग्री मिळते. त्याच्यानंतर मग आपण आपल्या नावाच्या समोर डॉक्टर हा शब्द लावू शकतो. अशी थोडक्यात या PhDची काय असते तर एक प्रोसिजर असते.
मग आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन किंवा याच्यावर नेमकं आता हे करण्यासाठी किती खर्च येऊ शकते आपल्याला, तर नॉर्मली तो डिपेंड खर्च करते आपल्या रिसर्चवर, की आपण नेमका आपला विषय कसा आहे त्या विषयानुसार तो खर्च ठरत असते. आता नॉर्मली हे 5-10 हजार कोर्सवर्कचे आपले कन्फर्म आहेत तेवढे द्यावेच लागतील आपल्याला. त्यानंतर आता पॅटची एक्झाम घर बसल्या बसल्या करू शकतो आपण, काहीच नाही, जास्तीत जास्त 200-300 रुपयाचं एक पुस्तक मिळते, त्या पुस्तकामधून स्टडी करू शकतो आपण. मग कोर्सवर्क नंतर मग पुढे PhD खर्च काय, तर विद्यापीठाची नॉमिनल काही 10-20 हजार रुपये फीज असते, ती फीज आपल्याला पेड करावी लागते. त्यानंतर मग आपण सगळ्या गोष्टी पहिले लिहितो आपण स्वतः, लिहिल्यानंतर मग त्या टाईप कराव्या लागतात. टाईप करण्यासाठी एक विशिष्ट फॉर्मॅट असते, त्या फॉर्मॅटमध्ये त्या गोष्टी लिहाव्या लागतात आपल्याला. मग त्या टायपिंगचा खर्च, त्या प्रिंटिंगचा खर्च, त्यानंतर ते संपूर्ण सेटअप करण्याचा खर्च, त्यानंतर मग काही गाईडची फीज असते. आता ती फीज डिपेंड करते त्या गाईडवर, किंवा नेमकं गाईड किती रुपये आपल्याकडून घेईल, बरोबर आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी वेगळ्या कॅटेगरीतले पण गाईड असतात, सो ते डिपेंड करते त्या गाईडवर. मग त्या गाईडची फी आपल्याला द्यावी लागेल, जेवढी त्याची फीज आहे तेवढी. त्यानंतर विद्यापीठाचे आपण जे सबमिशन करू तो खर्च. मग त्याच्यानंतर आपल्याला रिसर्च करण्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शोधण्यासाठी, मतं मांडण्यासाठी, शोधण्यासाठी सगळ्या गोष्टी इकडे तिकडे फिरावं लागते, ट्रॅव्हलिंग करावं लागते. मग त्या ट्रॅव्हलिंगसाठी येणारा खर्च, असा एकंदरीत राऊंड फिगर जर खर्च आपण पकडला तर नॉर्मली 1 ते 2 लाखापर्यंत खर्च या PhD मध्ये येऊ शकतो. आपण एकदम राऊंड फिगर पकडलेला आहे आपण, 2 लाखापर्यंत आपली PhDचा पूर्ण हा खर्च येऊ शकतो. मग गेले कालावधी किती लागेल पूर्ण, तर ते डिपेंड करते आपल्या स्वतःवर, की तुम्ही किती चांगल्या प्रकारे, किती स्पीडली, किती जलद गतीनं ते PhD कंप्लीट करता. कमीत कमी 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष हा कालावधी असते PhDचा. कमीत कमी 2 वर्ष, जास्तीत जास्त 5 ते 6 वर्षापर्यंत हे सगळ्या गोष्टी आपल्याला कंप्लीट कराव्या लागतात. म्हणून ते डिपेंड आपल्यावर असते की आपण किती वर्षात करू शकतो. आपण जर ठरवलं 2 वर्षात पण करू शकतो, आपण जर मनावर नाही घेतलं तर जास्त कालावधी पण लागू शकतो. परंतु नॉर्मली 3 ते 4 वर्षामध्ये सगळे बरेचसे लोक कंप्लीट करत असतात, म्हणून आपल्याला 3 ते 4 वर्षामध्ये हे PhD आपण कंप्लीट या ठिकाणी करू शकतो. मग अशा प्रकारे त्याला खर्च येतो आणि एकंदरीत अशी प्रोसिजर आहे. आता ही प्रोसिजर मी तुम्हाला सांगितली आपल्या अमरावती विद्यापीठाची. आता थोडेफार चेंजेस बाकीच्या विद्यापीठामध्ये असू शकतात, जसं पुणे विद्यापीठ आहे, आपली बॉम्बे युनिव्हर्सिटी आहे, याच्यात थोडेफार चेंजेस असू शकतात. परंतु नॉर्मली आजच्या तारखेत अशाच प्रकारे PhD आहे, बरोबर. आणखी याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा असते PhD की PhD केल्याच्या नंतर आपल्याला लेक्चरर म्हणून जॉब करता येतो. कॉलेजमध्ये जे लेक्चरर असतात त्या जॉबवर आपण त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतो. आणि नवीन आपल्या केंद्र सरकारच्या नियमानुसार आता जून 2021 पासून, जून महिन्यापासून आणि 2021 पासून काय केलं आपल्या गव्हर्नमेंटनं, तर जे विद्यापीठाचे कॉलेजेस असतात, म्हणजे टोटली गव्हर्नमेंटचे कॉलेज, तर त्या कॉलेजमध्ये काय केलेलं आहे, PhD कंपल्सरी केलेली आहे. जर आपल्याकडे PhD नसेल तर आपण गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागू शकत नाही, त्यांनी ते कंपल्सरी केलेलं आहे. म्हणून आता येणाऱ्या काही दिवसामध्ये PhDला असणारं जे व्हॅल्यू आहे हे खूप मोठं वाढणार आहे. आणि तसेही मी बेसिकली त्यांना फार मोठं व्हॅल्यू असते PhDला, कारण PhD केल्याशिवाय ज्या इन्क्रीमेंट आहेत ते आपल्याला मिळत नसतात. आणि शेवटी डॉक्टरेटची पदवी आहे, त्या विषयाचा एक तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण होते, बरोबर. त्याच्यानंतर PhD केलं की वेटेज एक प्रकारे आपलं वाढते, समाजामध्ये आपलं वेटेज वाढते आणि एक डॉक्टरेटची पदवी आपल्याला मिळत असते. असं एकंदरीत पकडता फार मोठ्या ठिकाणी बेनिफिट्स या PhDच्यामुळे आपल्याला मिळू शकतात. म्हणून मी अपेक्षा करतो, आशा करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. थोडक्यात मला जेवढ्या माहिती आहे तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न केला. भरपूर डिटेल्समध्ये माहिती याच्यामध्ये आणि फार मोठी प्रोसिजर आहे. जसं आता आपण विद्यापीठामध्ये गेलो, तिथं वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी असतात, काय करावं, कसं करावं. आता त्याच्यामध्ये आपण एक वेळ एंट्री केली, त्या सिस्टीममध्ये आपण एक वेळ गेलो की बरोबर त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याला समजून जातात, बरोबर. परंतु बेसिकली PhD काय असते, तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसिजर ती असते. एखाद्या नवीन रिसर्च शोधून काढणे, जे आतापर्यंत कोणी लिहिलेलं नाही आहे, आतापर्यंत कोणी त्या विषयाबद्दल बोललेलं नाही आहे, असा विषय शोधून काढणे, त्याच्यावर आपलं स्वतःचं मत मांडणे, नवीन काहीतरी गोष्टी शोधून काढणे, त्याला आपण PhDचं काम या ठिकाणी असं म्हणू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर नॉर्मली ही प्रोसिजर आपण एवढी लक्षात ठेवा. पहिले आपल्याला काय करावं लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, ओके. त्याच्यानंतर पेटची एक्झाम, PhD एंट्रन्स टेस्ट, ओके. त्याच्यानंतर मग 16 वीकचा हे कोर्स. MPhil असेल तर MPhil वाल्याला ही एक्झाम देण्याचं काम पडत नाही. आणि दुसरा प्लस पॉईंट, ज्यांचं MPhil आहे त्याला हे पण करायचं काम नाही, हे 16 हप्ते त्याला घालवायचे काम पडत नाही, बरोबर. डायरेक्टली त्याला ॲडमिशन मिळून जाते PhDला, डायरेक्ट त्याचं रजिस्ट्रेशन होऊन जाते PhDचं, बरोबर. डायरेक्ट रजिस्ट्रेशन झालं की त्याचं PhDचं वर्क त्या ठिकाणी सुरू होऊन जात असते आपल्याला. म्हणून MPhilचा एक बेनिफिट आहे, ज्यांचं झालेलं आहे ऑलरेडी त्यांना हे करायचं काम पडत नाही. परंतु जे नव्यानं आता PhD करतील, ज्यांचं सध्याचे पोस्ट ग्रॅज्युएशन करून राहिलेले आहेत, तर त्या लोकांनी या
एम-फिलच्या नादात पडायचं नाही, कारण 2 वर्ष लागतात एम-फिल करायसाठी. बरोबर आहे, खर्च पण लागते आणि त्याला व्हॅल्यू काहीच नाही सध्या एम-फिल करण्यासाठी. एम-फिलला शून्य महत्त्व म्हटलं तरी चालते आपण. त्यामुळे एम-फिल डिग्री नसल्यासारखी झाली आता. म्हणून ते 2 वर्ष घालवल्यापेक्षा एक 2 ते 3 महिन्यामध्ये आपलं पॅटचा स्टडी होऊन जाते पूर्ण, एंट्रन्स टेस्टचा पूर्ण अभ्यास करू शकतो आपण. आणि तो अभ्यास झाला आपला की लगेच 16 वीकचं कोर्स वर्क, आणि एकदम सिंपल कोर्स वर्क असते. फक्त एक प्रेझेंटी द्यावी लागते आपल्याला त्या रिसर्च सेंटरवर जाऊन. एक प्रकारे फक्त प्रेझेंटी देणं असते, बाकी काहीच नसतं त्या कोर्स वर्कमध्ये, किंवा फार अभ्यास करावा लागते, हे करा ते करा शिकवा असं काही कार्यक्रम नसते. नॉर्मल काही काही रिसर्च सेंटर असतात फक्त ते नोंदणी करून घेतात, रजिस्ट्रेशन करून घेतात, 16 हप्त्यानंतर त्यांची फीस भरून टाका, आपल्याला ते सर्टिफिकेट देऊन टाकतात. त्यामुळे बरेचसे रिसर्च सेंटर काय तर मॅनेज होणारे सेंटर आहेत. म्हणून आपण काय करू तर काय करायचं आहे तर एक्झामची तयारी करा, एंट्रन्स टेस्टची. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते लोक याची तयारी करा, आणि सोबत काय करा कोर्स वर्कसाठी ॲडमिशन करून टाका, आणि पुढची प्रोसेस त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते माहिती पडून जाते. अशा प्रकारे तुम्ही PhDची डिग्री या ठिकाणी घेऊ शकता. चांगल्या प्रकारे आहे, एक नामांकित डिग्री आहे म्हणू शकतो आपण, आणि खूप मोठी प्रतिष्ठा वाढते आपली या PhDमुळे समाजामध्ये, आणि एक वेटेज निर्माण होते आपलं बाकीच्या लोकांपेक्षा. सो PhD हे फार चांगलं ऑप्शन आपल्यासाठी इन फ्युचर भविष्यामध्ये असणार आहे. आणि बऱ्याचशा सब्जेक्टमध्ये PhDच्या बेसवर गव्हर्नमेंटचे देखील जॉब असतात. असं नाही की आपल्याला फक्त लेक्चरच बनता येते. लेक्चरर सोडून अनेक सारे जॉब आहेत की जे आपण PhDच्या मार्फत घेऊ शकतो. म्हणून PhD एक चांगल्या प्रकारे कोर्स आहे, आपली डिग्री आहे, चांगली डिग्री आहे. म्हणून चांगल्या विद्यापीठामधून चांगल्या प्रकारे PhD करण्याचा प्रयत्न करा. 100% करू शकतो, बरोबर आहे. कारण शेवटी आतापर्यंत करणारे लोक माणसं होते, आपण पण ह्युमनच आहोत. त्यामुळे 100% करू शकतो, काहीच हार्ड नाही आहे, एकदम इझी आहे. आणि ज्या सिस्टीममध्ये आपण गेलो की ऑटोमॅटिकली आपल्याला सगळ्या गोष्टी समजून जातात आणि आपण अभ्यास करत राहतो. त्यामुळे एकदम इझी आहे, कोणत्याच प्रकारे टेन्शन न घेता 100% ज्यांची इच्छा आहे PhDला ॲडमिशन करा, चांगल्या प्रकारे PhD करा. कुठं ना कुठं कोणा ना कोणा प्रकारे 100% त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपलं करिअर तयार होईल, म्हणजे होईलच. ठीक आहे, आशा करतो हा व्हिडिओ समजला असेल. काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच.